पुनर्विवाह. गिरिजा आणि प्रशांतचं लग्न होऊन 1 महिना झाला तरी त्या दोघांमध्ये दुरावा होता. ती मनाने अजूनही त्याची झाली नव्हती. तो तिला हसवायचा, चिडवायचा, मस्करी करून काहीतरी निमित्त करून तो रोज नवीन प्रयोग करायचा. पण तिच्या पाषाण हृदयाला पाझर फुटत नव्हता. ती फक्त हो, नाही, ठीक असं औपचारिकच वागायची. पण त्याची आणि त्याच्या घरच्यांची मात्र अगदी मनापासून सेवा करायची. कुठेच काहीच कमी पडणार नाही याची काळजी घ्यायची. येणाऱ्या जाणाऱ्यांचा आदर सत्कार, पाहुणचार सगळं राजीखुशीने ती करायची. पण तो जवळ आला की ती अगदीच औपचारिक भूमिका वठवायची. प्रशांत नेहमीप्रमाणे ऑफिसला गेला आणि गिरिजा तिची कामं आटपून आपल्या खोलीत जाऊन पडली आणि तिची आवडती गाणी लावली. अखियों के झरोखों से मैंने देखा जो सावरे गाणं लागताच ती ताडकन उठली आणि प्लेयर बंद केला आणि मुसमुसत रडायला लागली. तिचा भूतकाळ डोळ्यासमोर फेऱ्या घालू लागला. गिरिजा स्वभावाने शांत, सुंदर, नाकीडोळी अगदी कोरीव, घरात थोरली त्यामुळे समजदार, ऐन तारुण्यात पाऊल टाकलेली गिरिजा आणखीनच लोभस दिसायला लागली. त्या दिवशी तो कुठली तरी पत्रिका द्यायला तिच्याकडे आला. तो मनीष त्याचं नाव. गिरिजाने त्याला पाणी आणले. काय कोण जाणे, पण एका भेटीतच तो तिच्या मनात शिरला. एका लग्नाच्या निमित्ताने त्याची भेटही झाली. एव्हाना त्याला कळून चुकलं होतं की ती त्याच्या प्रेमात पडली आहे. गिरिजाला स्थळ यायला सुरुवात झाली. पण ती मनातल्या भावना कोणाला बोलून दाखवणार? ती आपल्याच मनाशी द्वंद्व खेळत होती. उद्या तिला बघायला कोणीतरी येणार होता. गिरिजाने काहीच चौकशी केली नाही की स्वतःच्या मनातल्या भावनाही व्यक्त केल्या नाहीत. तिची आई, छोटी बहीण तिला सारखी ही साडी घाल, तो दागिना घाल, दोघीही तिला सुचवत होत्या. पण गिरिजाचं तिच्या मनात मात्र त्याचेच विचार येत होते. पण घरच्यांशी विरोध करणे तिला आवडलं नसतं. सर्वजण आनंदी आहेत हे बघून गिरिजा तयार झाली. पाहुणे घरी आले. गिरिजा तयार होऊन पुढे चहा, नाश्ता घेऊन गेली. ओळख परिचय झाला. मुलाची बहीण चिडवत गिरिजाला म्हणाली, वहिनी, आवडला का आमचा मनीष दादा? लाखात एक आहे. मनीष नाव ऐकताच तिच्या काळजाचा ठोका चुकला. आत्तापर्यंत खाली मान घालून बसलेल्या गिरिजाने वर बघितले तर साक्षात तोच मनीष तिला बघायला आला होता. तिचा चेहरा खुलला. आनंद ओसंडून वाहू लागला. गिरिजा आणि मनीषचं मोठ्या थाटामाटात लग्न उरकलं. गिरिजाला अजूनही विश्वासच बसत नव्हता की मनीष तिचा झाला आहे. काहीही असो, तिने ठरवलं आपणही आपलं गुपित याला सांगायचं नाही की तो पहिल्याच भेटीत तिच्या मनात उतरला होता. मनीषनेच तिला प्रश्न केला, काय ग, तुझी पसंती होती ना लग्नाला? तिला हसायला आलं पण तिने न दाखवता उत्तर दिले, अहो, घरच्यांची पसंती तीच माझी पसंती. मनीषने तिला मिठीत घेतलं. कानावरच्या केसांच्या बटांना दूर करत हळूच तिच्या कानाजवळ तो कुजबुजला. अच्छा जी, आम्ही तुमच्यासाठी इतके खटाटोप केले. खरं म्हणजे ज्या लग्नात आपली परत भेट झाली होती तेव्हा तुझ्या डोळ्यात माझ्यासाठी असणारं प्रेम मी हेरलं होतं. खात्री करायला तुझ्या बहिणीला तुझ्याविषयी विचारलं. बोलण्याच्या ओघात तिने सांगून टाकलं की तिला तुम्ही खूप आवडता. आपल्या बहिणीने आपल्याला खूप मदत केली बरं का. आणि तुला न सांगता एक काकांना मध्यस्थी ठेवून हा योग जुळवून आणला. गिरिजा लाजेनं चिंब झाली. दोघेही एकमेकास अनुरूप होते. संसार सुखाचा सुरू होता. मनीषचे आईवडीलही गिरिजाला अगदी मुलीसारखे समजायचे. कोणत्याच गोष्टीची उणीव त्यांच्या संसारात नव्हती. हौशी नवरा, प्रेमळ सासू सासरे, एक 5 वर्षाची गोंडस मुलगी अदिरा, असंच छान चाललेलं असताना त्या दिवशी मनीष गिरिजाला घेऊन डिनरला जाणार होता. गिरिजाने छान मनीषच्या आवडीची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला. अगदी तयार होऊन गिरिजा बंगळीवर झुलत होती. अखियों के झरोखों से गाणं गुणगुणत होती. इतका वेळ त्याला कधी होत नाही. तिने फोन लावला तर स्विच ऑफ येत होता. अदिरा पण कंटाळून झोपी गेली. इतक्यात फोन खणखणला. आम्ही सिटी हॉस्पिटलमधून बोलतोय. मनीष केळकर यांच्या गाडीला अपघात झाला. घरी येताना मनीषच्या गाडीला ॲक्सिडेंट झाला होता. तो तिथेच हे जग सोडून गेला. नियती पण विचित्र खेळ खेळते. कोणाचं अतिप्रेम तिला बघवत नाही. त्या प्रेमाला दृष्ट लागतेच. गिरिजाला आकाश कोसळल्यासारखे झाले. तिचा आक्रोश, वेदना बघवत नव्हत्या. अगदीच निस्तेज, शून्यात हरवलेल्या गिरिजाचं दुःख मनीषच्या आईवडिलांना बघवत नव्हतं.
अदिराकडे बघून ती सगळं विसरल्याचा भाव दाखवत असे, पण मनीषसोबतचे सुखद क्षण आठवल्यावर, आई, बाबा देवाघरी का गेला ग आपल्याला सोडून? अदिराच्या निरागस प्रश्नांची उत्तरं तिच्याकडे नसायची. त्याला जाऊन 2 वर्ष झालीत. मनीषच्या आईबाबांना गिरिजाच्या भविष्याची काळजी वाटायला लागली. पुढे इतकं मोठं आयुष्य कशी काढणार? मुलगी पण वडिलांच्या मायेसाठी झुरते हे त्यांना स्पष्ट दिसत होतं. गिरिजाचं कन्यादान करून आपण डोळे मिटायला मोकळे होऊ असं त्यांनी ठरवूनच टाकलं. पण गिरिजाला हे मान्य नव्हतं. पण निदान आदिरासाठी तरी गिरिजाने पुनर्विवाह करायला हवा. खूप समजवल्यावर गिरिजा तयार झाली. पण मनात एक प्रश्न भेडसावत होता. जो कोणी मला स्वीकारेल तो आदिराला पोटच्या मुलीसारखं प्रेम करेल? प्रशांतचं स्थळ आलं. त्याचा डिवोर्स झालेला, घरी आईवडील आणि तो असं कुटुंब. गिरिजा आणि प्रशांतचं लग्न पार पडलं. मनीषच्या आईबाबांनी तिचं कन्यादान केलं. त्यांना सोडताना अश्रू अनावर होत होते. शेवटी निशांतच्या घरी गिरिजा माप ओलांडून आली. त्या दिवसापासून आजतागायत प्रशांतसाठी तिचं वागणं अतिशय रुक्ष होतं. आदिरा मात्र छान रुळली होती. त्या दिवशी आदिराचा वाढदिवस. प्रशांत सकाळपासून तयारीला लागलेला. डेकोरेशन, मेनू, शॉपिंग सगळं तो सहज करत होता. आदिरा शाळेतून आली आणि सरप्राईज बघून प्रशांतला बिलगली. तोही तिचा लाड करू लागला. अगदी गोडागोडा खेळत तिला पूर्ण घरात चक्कर मारून आणलं. आदिरा आईजवळ गेली आणि म्हणाली, आई, माझा बाबा जगातला नंबर 1 बाबा आहे. आदिराला आनंदी बघून गिरिजा विचारात पडली. मी याच्याशी किती तुसाटपणे वागते, पण हा किती जीव लावतो माझ्या मुलीला. तिचा प्रत्येक हट्ट पुरवतो. प्रशांतचाही एक भूतकाळ होता, पण तो वर्तमानात जगतो. सगळं विसरून मान्य आहे, मी मनीषला कधीच विसरू शकणार नाही. पण प्रशांतला दुःख द्यायला मला काहीच अधिकार नाही. मी त्याची बायको म्हणून तो हवं तसं वागला असता. परंतु त्यांनी आधीच सांगितलं आपल्याला एक मुलगी आहे, त्यामुळे दुसरं अपत्य असावं असा माझा अट्टहास नाही. स्वतःच्या रक्ताचं मूल कोणाला नको असतं. कदाचित मनीष आणि माझी साथ इथपर्यंतच असावी. पण प्रशांत जर अदिराचा बाबा बनू शकतो तर मी पण. गिरिजाला त्याच्याशी आता खूप बोलायचं होतं, पण संकोचही वाटत होता. सुरुवात कशी करावी? इतके दिवस एका घरात असूनही अगदी औपचारिक बोलचाल असायची. तिला मनमोकळं करायचं होतं. एक छान संधी चालून आली. सगळी घरची मंडळी एका लग्नाला बाहेरगावी गेलेली. गिरिजाने छान तयारी केली. पिंक कलरची साडी घातली, हलकासा मेकअप केला, केसात गजरा माळला आणि त्याची वाट बघत बंगळीत बसून कसली तरी कादंबरी वाचायला घेतली. रोज 6ला येणारा प्रशांत 9 वाजले तरी ऑफिसमधून आलेला नव्हता. ती चक्रा मारत होती. गेटजवळ जाऊन बघत होती. फोन केला तर आउट ऑफ कव्हरेज दाखवत होता. आता मात्र ती अधीर झाली. नको ते विचार मनात येऊ लागले. ती श्वास रोखून वाट बघत होती. इतक्यात बेल वाजली. गिरिजाने पळतच जाऊन दार उघडले. समोर प्रशांत होता. तिला रडू कोसळले. त्याला मिठी मारली आणि ती रडायला लागली. इतका वेळ होणार आहे हे सांगायचं नाही का? किती फोन लावले? त्याला कळेना काय झालं. त्यांनी शांतपणे तिला खुर्चीत बसवलं आणि सांगितलं की आज एक मीटिंग होती म्हणून यायला वेळ झाला, बस इतकंच. पण तुला रडायला काय झालं ग? गिरिजा भानावर आली. जे मनात होतं ते बोलून मोकळी झाली. प्रशांतने तिला जवळ घेतलं आणि कानाजवळ जाऊन केसांच्या बटा दूर सावरल्या आणि हळूच कुजबुजला, अच्छा जी, हे असं आहे मग? ती लाजली आणि अख्खी रात्र मग बंगळीत गप्पा मारण्यात कशी गेली कळलं नाही. जणू त्यांची ती पहिलीच भेट असावी. धन्यवाद. मित्र आणि मैत्रिणींनो, तुम्हाला जर आजची कथा आवडली असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि तुम्ही जर पहिल्यांदा माझ्या चॅनलवर आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.